crying little. सो हेलो गाइस, वेलकम टू अवर न्यू वीडियो। आपका स्वागत है दी एक्सप्लोरर्स में। ओम नमः शिवाय, जय बजय मोदी। आपका स्वागत है दी एक्सप्लोरर्स में। और आज की राइड है शनि शिंगणापूर और मेरे साथ है सचिन, मेरे राइड पार्टनर। आणि सचिन पण आपल्यासोबत जॉईन झाले आहेत राईडसाठी। ए सचिन, अरे माझं ग्लव्ज राहिलं भाई आईच्या गावात। काहीतरी मस्ती असतेच भाई सकाळ सकाळी। ग्लव्ज राहिले तिथेच मी काढून ठेवलं ते। आणि मी हे नवीन जे काय फोकस वगैरे जे काय बोलतात ते लावलेत मी एक्स्ट्रा लाईटसाठी, जेणेकरून मला माझी विजिबिलिटी वाढेल रस्त्याची। कारण एवढ्या लांब चाललो तर काय सांगू शकत नाही। ओ माझे ग्लोव्ज पडलेत विचारे कशी लोललेत बघा रस्त्यावर, काय शीर भाई। आणि ही आमची नेहमीची जागा जिथनं आम्ही राईड चालू करतो। लेट्स गो। आणि मी हिंदीमध्ये चालू केलं आणि परत मराठीमध्ये बोलायला लागलो मराठीमध्ये मला कम्फर्टेबल वाटतं बोलायला। आणि आजसुद्धा आम्ही दोघंच चाललो आहोत। बाकीची लोक खूप बिझी आहेत, त्यांच्या लाईफमध्ये टाईम नाही भेटत त्यांना। नेक्स्ट राईडला येऊ बोलतात सर्व, बघूया। सध्या तरी आम्ही दोघंच। आता आम्ही पेट्रोल पंप थांबलो फ्युल अप करण्यासाठी। हे असं मी बॅग वगैरे लटकवले, पण बॅग नाही आहे, काय करणार एका दिवसात, काय तयारी करणार। अचानक प्लॅन झालं नेहमीप्रमाणे, कारण आमचा नेक्स्ट वीकचा प्लॅन होतं। सो अचानक प्लॅन झाला आणि इकडे सचिन फ्युल अप करतोय। मी घरून निघालो तेव्हाच मी फ्युल अप केलं। सो आता सकाळी वाजलेले आहेत 6:30। सो बघूया, थोडी राईड खेचू आता, थोडी एक तास, 1-1.5 तासाची। नंतर ब्रेकफास्टसाठी थांबू कुठेतरी। सो जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक करा आणि शेअर करा फोकस लावलेले आहेत बाईकसाठी। हे वर ठेवू का खाली ठेवू, काय तुमचं काय सजेशन असेल तर सांगावं। आणि सचिन खाली ठेवले, हिमालय घेऊन चाललेले आहेत सचिन त्यांची। आणि तुम्ही रेडी आहात राईडसाठी? ओके, लेट्स गो। आणि डिस्टेंस दिखा रहा है यहाँ पे 268 किलोमीटर और 7 घंटे की राइड रहने वाली है। नहीं मालूम क्या आज होने वाला है, आज तो बुरा हाल होने वाला है। 1:30 PM का अराइवल दिखा रहा है। सो वहाँ से आगे भी जाना है। आणि तुम्हाला आता ऑडिओ क्वालिटी खूप चांगली वाटत असेल कारण खर्च केला आहे। नेक्स्ट टाईम हेल्मेट घ्यायचं प्लॅन आहे आमचं दोघांचं, जर खिशामध्ये पैसे असतील तर, त्याच्याकडून विंड नॉईज कमी होईल। आणि आम्हाला पण त्रास जो होतो, जो वेट वाढतो हेल्मेटचं विंड ब्लास्टमुळं, जी विंड ब्लास्ट होते त्याच्यामुळं मानेला पण त्रास होतो। त्याच्यामुळं एक गोष्ट ॲड करत चाललो आहे, एकदमच काय खर्च करू शकत नाही। लो बजेट म्हणजे ज्याला माहिती त्याला माहिती आहे काय खर्च असतं। आणि तुम्ही सकाळची पहाट बघत असाल, सकाळचं क्लायमेट एक नंबर वाटतंय। धुका, थंडी आणि पहाट। आणि आता आम्ही आहोत खंडाल्या घाटामध्ये।
आणि आम्ही 7:30 वाजलेत, म्हणजे एक दीड तास लागला आम्हाला इथपर्यंत पोहोचायला. कारण मध्ये मध्ये थांबावं लागलं, कारण जी माझी लगेज बॅग आहे ती हालते, लेफ्ट राईट चालूच आहे. आणि गोप्रोची बॅटरी ड्रेन होते नेहमीप्रमाणे. एक्स्ट्रा बॅकअप म्हणून बॅटरी घेतली सोबत, नाहीतर मग पूर्ण राईड खराब झाली असते. काय म्हणजे फायदाच नसतो त्या राईडचं. काय पूर्ण व्लॉग मग मोबाईलमध्ये शूट करावं लागलं असतं. आणि आज फ्रायडे आहे तर जास्त फार काही ट्रॅफिक नाही आहे रोडवर. आणि असे काही छपरी रायडर तुम्हाला मिळतील या राईडमध्ये. काय बोलायचं आहे ना, काय लोक इथले खतरनाक आहे भाई. बघत नाही काय ना आजूबाजूला, आरमार चालवतात गाड्या. हा काय चाललंय भाई. ते एवढे सकाळी 9 वाजले जस्ट. मूड मध्ये आहे भाई. मेंढर हा मेंढर चालेल, मेंढर आईला. बाकी दिवस कुठं असतात काय, आजचा दिवस भेटला त्यांना. तो आज अभी 153 किलोमीटर बाकी. नॉनस्टॉप, हां सरळ जायचं आहे नॉनस्टॉप. अरे लगातार धुवाधार विदाऊट नाश्ता. हां कोणाच्या, अरे खरं ए झिरो तो ती रील येते ना सध्या ट्रेंडिंगला चालू आहे, नो सिविक सेन्स. ते इथे लागू होतं. मुंबईमध्ये तरी लोक बरी चालवतात. मग सलाम आहे भाई, सलाम. सकाळपासून नाही, मी मुद्दाम हा व्हिडिओ चालू ठेवला आहे. कोणतरी दिसेल, एक कावला कोणतरी दिसेल मागतपासून. सकाळपासून चालू आहे भाई. काय चाललं आहे यांचा रश, एवढा रश म्हणजे एवढी घाई, भरपूर घाई आहे या लोकांना. ऑटो झाले, बाईक झाले, कार झाले, ट्रक झाले, रिक्षा, काही असो, पेशन्स नाहीत कोणाच्यात. कधीच ना असं एक्सपिरियन्स कधीच ना आला असं. हे देखो वा, जरा पण पेशन्स नाही. कोण चाललाय, पास होतोय कोण, काय कोणाला कोणाची पडली नाही. हो व्हिडिओ आहे चालू माझा. आता आम्ही आहोत चाकणमध्ये. आणि आता शिक्रापूर हायवेला आम्ही ते मर्ज होणार. आणि तिथे कुठेतरी आजूबाजूला नाश्ता, ब्रेकफास्टचं बघू काय कसं करायचं ते. म्हणजे बहुतेक आम्ही डिस्टन्स कवर केलेलं आहे, 50% तरी केलेलं आहे. ते पण एवढ्या कमी टाईममध्ये. खूप पुण्यावरनं गेलो नाही, पुण्यावरनं तर आणखी खतरनाक कार्यक्रम झाला असता. म्हणून आम्ही तिकडनं गेलो ना. हा मधीतून रस्ता होता, चाकणवरनं रस्ता होता. तर चाकणवरनं आम्ही शिक्रापूर रोडला जॉईन होणार आणि मग शनी शिंगणापूरला जाऊ. हां तर हा आपला सेकंड अँगल आहे. एका कॅमेऱ्याला कुठे कुठे फिरवायला लागतं देवा. आणि वायर माईक आहे तर टेन्शन नाही, आवाज क्वालिटी तशीच राहणार आहे, आपल्याला भेटेल. अरे भाई गिर मत ऐसा, इज्जत जाएगा मार्केट में. आणि करूया साईडला. सचिन आपले राईड पार्टनर दिसत असतील आय होप. आणि त्यांना भूक लागली आहे, त्यांचं थोडं जेवायचा टाईम झालेला आहे ना. काल अख्खा दिवस उपाशी ठेवला तेव्हा काही नाही वाटला, आणि आज भूक लागली त्याला. ब्रेकफास्ट पापड आहे याच्यात. सिनेमॅटिक सो आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. सचिनला खूप भूक लागली, तडफडत होता सकाळपासून तो. तर त्याचं मन हे केलं, सॅटिस्फाय केलं त्याला फुल. मिसल पाव खाली. जास्त तिखट पण नव्हती, एकदम मीडियम होती, पण चांगली होती. पोटासाठी आणि जिभेसाठी दोन्ही गोष्टीसाठी चांगली होती. 3 तासाचा अरायवल आहे, 3 तासामध्ये. जे आता जरी 10:30 वाजलेत तर 12-12:30 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू, जर आम्ही आता नॉनस्टॉप बाईक चालवतोय तर.
हे देख, हे असे थोड्या मधीत कार्टून येतात जातात आणि आमची फाटते पार. मागातपासून 2-3 इन्सिडेंट झाले आमच्या समोर. भीती वाटते, एक सेकंद थोडे तो मनात, कोण पण कधी पण टर्न मारतोय. सो आता आम्ही स्टेला कुठं जायचं ते माहिती नाही आहे, कारण उद्या शिर्डीला जायचं आहे किंवा आज संध्याकाळी शिर्डीला जाऊ, दुपारीत पोचू, दर्शन वगैरे घेऊ आणि संध्याकाळपर्यंत शिर्डीला. तिथनं 100 किलोमीटर शिर्डी आहे पर आणखी. मग बघू कसं काय करायचं ते. आणि मग उद्या दर्शन घ्यायला भेटलं तर उद्या दर्शन घेऊ, संध्याकाळी मिळालं तर संध्याकाळी घेऊ दर्शन. भावाना एक गोष्ट खरी आहे, आपलं कोकण ते कोकणच. हे भाई भाई एकदम चिकटून चालवल भाई. आपल्या कोकणची जी वाईब आहे ती नाही आहे इथे. ती वाईब कुठेच येऊ शकत नाही असं मला वाटतोय पर्सनली. बरेच याला आलो आहे आम्ही, कारने वगैरे आलो आहे, पण जी मजा कोकणात आहे, समुद्रकिनारी जी मजा आहे ती इथे नाही आहे. कोस्टर रोड वगैरे तिकडे भारी, ते पण ते मी व्हिडिओज बघतो यूट्यूबला, मध्ये मध्ये कोस्टर रोड, मध्ये मध्ये फेरीज. हे बघा, याला जागा नाही आहे जायला. जाईल काय काय म्हणजे फालतूगिरी, एकदम फालतू ड्रायव्हर आहेत. जाईल का इथनं गाडी, जागा तरी आहे का जायला. मला वाटतं एक कोस्टर रोड राईड झालीच पाहिजे. आता कुठे जाऊन रस्ता चांगला मिळाला आहे, जेवढी जमेल तेवढी खेचायला लागेल गाडी, नाहीतर पुन्हा या ट्रॅफिक तेच रिपीट. सकाळी एवढं काय वाटलं नाही चालवायला, एकदम फ्रेश वाटत होतं. पण आता जसं जसं दुपार होत जाईल तशी जशी एनर्जी खाली एकदम डाऊन होत जाईल. खेचूच शकत नाही, मध्येच स्पीड ब्रेकर येते, मध्येच ते 4-5 स्पीड ब्रेकर येतात लाईनीत, मध्येच लोकांचा काय वेगळाच काय ते. अजून तरी 97-98 किलोमीटर आहे. 70-80 बस, त्याच्यावर गाडी जातच नाही. सो गाईज आता आम्ही शिरपूर क्रॉस केलं आहे आणि स्टील 90 किलोमीटर बाकी दाखवतोय. आता कुठे जाऊन चांगला रोड आलेला आहे, ट्रॅफिक कमी दिसते थोडी आणि थोडं चांगलं सॅडलिंग करते, सॅडलिंग. आता कुठे जाऊन चांगला रोड मिळाला. आणि मी शिरपूरमध्ये एक टेलिफोन एक्सचेंज ऑफिस बघितलं, तर तो चालू आहे काय बंद आहे माहिती नाही, पण ते टेलिफोन एक्सचेंज ऑफिस म्हणजे मला वाटतं ते इंटरनॅशनल कॉल लागतात ना सचिन. हां, मला असं ते जुन्या टाईममध्ये ते टेलिफोनने लागायचे इंटरनॅशनल कॉल वगैरे, जे काय डोमेस्टिक काय इंटरनॅशनल काय माहिती नाही, पण ते त्याचा यूज करत लोक. ते मूवीमध्ये काय कशात तरी बघितलं मी. तर मित्र, तुम्हाला माहिती असेल तर मला तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा, मी बरोबर बोलते की नाही. ते टेलिफोन एक्सचेंज ऑफिस त्याच्यासाठीच आहे मे बी, डोमेस्टिक किंवा इंटरनॅशनल कॉल जे काय आहे ते. वेकर कुठला गाणे तरी कुठला ऐकतोस? पंजाबी गाणे का? मी जुने गाणे लावले पिक्चरचे, ओल्ड बॉलिवूड सॉंग्स. हे लावतात ना आपले ट्रकवाले, ते गाणी लावतात. कुठला वरनात ना, सर्व्हिस रोड किती भारी आहे आमचा. मुंबई गोवा नाही एवढा रस्ता चांगला. बाईक चांगली असेल तर अजून पुढं गेलो असतो, किंवा आणखी काही दिवस असते तर. हा ना, रोड बघा, रोड चुम्मा, एकदम चुम्मा. बघा कसा रोड आहे. आणि जे नाही आलेत ना त्यांनी सुद्धा बघा कसा रोड आहे. फक्त भांडे आणि कारणं द्या बस. पुढच्या राईडला या नका येऊ भाई, आम्ही तर जाणार. आमची राईड तर कंटिन्यू होणारच आहे, महिन्यातून एकदा दोनदा, जेवढं जसं भेटेल तसं टाईम. एक नंबर असतं वाटतं. आणि याची मस्ती काही संपत नाही आहे. येल ओके. और यहाँ पे रील की मस्ती चल रही है, कारण दुसरं काय आहेच नाही इकडे. पूर्ण दुष्काळ आहे, दुष्काळ. ऊसाचा रस प्यायला थांबलो आहोत. आता फक्त 30 किलोमीटर बाकी आहे. एक अर्धा तासामध्ये पोहोचू आम्ही तिथे. थोड्या वेळाने पोहोचू आम्ही, दर्शन वगैरे घेऊ आणि मग पुढे काय करू. अरे चावते ती आला टाकलं का. और यहाँ पे पहला चस्का.
आलं टाकलं आपल्याकडं नाही टाकत, आपल्याकडे लिंबू पिलतं. हां घ्या. आता मी निघालो, थोडंसं ब्रेक घेतलं, सेकंड ब्रेक होता आणि आता आम्ही मध्ये कुठे थांबणार नाही होत. आता डायरेक्ट आम्ही जाऊ शनी शिंगणापूरमध्ये. चला कुठनं तरी काढा, चला गाडी, काय करणार. हां हे ती बैल याच्यासाठी ठेवलीत, ती ऊसाचं ते फिरवायला मॅन्युअली, मशीन नाही मॅन्युअली बघ. आणि आता आम्ही शनी शिंगणापूरमध्ये, म्हणजे मंदिर आहे साईडला, हा बघ राईट साईडलाच मंदिर आहे. आपण त्या रोडने, त्या मागच्या रोडने आलेलो बरोबर ना. आता बाईक ठेवायची कशी आणि त्याचं सामान कसं ठेवायचं हा मोठा चॅलेंज आहे. त्याचं टेन्शन आलंय. बस चली, बस सलीला जायचं सलीला. सहल आली पोरांची, सावली. सामान घेऊ काय यावंच आतमध्ये. तसं पण मेन आपला सामान सेफ राहिला पाहिजे. हे काय जाऊ ते, थोडं पैसे गेले तरी काय फरक पडणार नाही. स्वतः आम्ही चालू दर्शनासाठी 200 रुपयाची ओटी घेतलेली आहे. हा एवढं आपण सोशली एवढं नाही बोलू शकतो, लाज वाटते बोलायला. हा स्वतः उभं राहते पाठी, तुम्हाला ते बोलायचं काय 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 स्वतः बोलणार आहे. मला सांगतंय स्वतः आम्ही मंदिरात चाललोय, मंदिरात पोचलोय आणि दर्शन घ्यायला चाललोय ओटी घेऊन. आणि इथनं आम्ही शिर्डीला निघू, कारण लवकर पोचला. आम्हाला वाटलं 3-4 दिवस संध्याकाळ होऊ शकते आणि आज एवढी गर्दी पण नाही आहे. स्वतः दर्शन वगैरे घेऊ आणि जेवायचं बघू, कुठे जेवायचं ते वगैरे, आणि मग शिर्डीमध्ये वस्ती करू. आम्ही स्पेशल लाईन घेतलं आहे आणि नॉर्मल लाईन आहे, ही स्पेशल लाईन आहे. तुम्हाला 500 रुपये पर पर्सन भरायला लागतात. अभिषेक जर जायचं असेल तर. बोल काय बोलायचं आहे. आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे, व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही. अभिषेकमध्ये दर्शन घेतलं लवकर 5-10 मिनटामध्ये. आणि एक नॉर्मल लाईन होती, तिथे खूप गर्दी होती. तर सामान आम्ही दुकानदाराच्या भरोश्यावर ठेवून आतमध्ये आलो. आता आय होप सर्व सामान सेफ असेल आमचं. इथे माझी बॅग सेफ आहे दोघांची, नाहीतर आम्हाला आज खाली आत घरी जायला लागलं असतं बुलेटवर फक्त. सो आम्ही निघतोय, दर्शन वगैरे झालं आहे. मला फक्त भीती माझ्या बॅगेची होती, त्यात सर्व सामान लॅपटॉप वगैरे होतं. आणि बाईक मी ओपनली पार्क केली होती आणि सर्व आमचं जे काय होतं, हेल्मेट बोला, ग्लव्ज, पूर्णचे पूर्ण सामान आम्ही असंच ओपनली ठेवलं होतं. तर कोणी तिथे हात वगैरे लावलं नाही. इथे म्हणतात की इथे वगैरे चोरी वगैरे कोणी करत नाही, म्हणून शनी शिंगणापूरमध्ये घरात दरवाजे नसतात. तर ते मला खरं वाटलं. एक तरी पण एक माझं एक सेकंड थॉट यायचं मध्ये, काही होऊ शकतो, काही माणसांचं आजकाल सांगू शकत नाही, म्हणून एक मला भीती होती. पण ती पण भीती आता दूर झाली. तरी बरेच वेळा आम्ही आतमध्ये होतो, एक 1-1.5 तास आतमध्ये होतो, तरी काही कोणी हात नाही लावलं. एवढी लोक होती तरीसुद्धा. आणि दर्शनसुद्धा चांगलं झालं.
अभिषेक वगैरे घालायला मिळालं, पैसे थोडेसे पे करायला लागले, पण दर्शन मिळणं इम्पॉर्टंट होतं, कारण एवढ्याला माल होता पण, आणि लांबून हात जोडून जमणार नाही ना. सो आता आम्ही निघालोत शिर्डीला. काहीतरी 70 किलोमीटर आहे, 70-75. दुपारचे वाजलेले आहेत 3:15 दुपारचे. म्हणजे आम्ही सकाळी 9 वाजता नाश्ता केला आणि आता 6 तास व्हायला आलेत. आम्ही दिवसभर काहीच खाल्लेलं नाही आणि आम्ही कंटिन्युअस राईड करतो. आणि राईट साईडला पेट्रोल पंप आहे तर वॉशरूमला सचिनचा दुसरा अड्डा. का म्हणजे मला वॉशरूम ये आपला सुसू ब्रो, अडकवून नाही ठेवायची सुसू कुठं. अरे पण इथं तू डायरेक्ट, मी हेल्मेट घालून गेलो तरी काय बोलणार आहे मित्र सांगा. आता मी इथे हेल्मेट घालून गेलो तरी मला थोडी ना कोण बोलणार आहे हे हेल्मेट काढ आणि सुसू कर. तिथं का तसं जाऊन जमेल का त्यामध्ये सेन्स आहे की भाई. थांब आता जरा फ्रेश वाटते सुसू केल्यानंतर. आता कुठेही ना काहीच नाही प्रॉब्लेम, मला एवढं बरं वाटतं आहे. थांबल्यावर गरम करतो जास्त, चालवत असलो की काय नाही वाटत, थांबलो की गरम करतो. तर हॉटेल कुठलं चांगलं जेवायला? माऊली प्रसाद तिकडनंच ना. हां रबराटला काय हां आराम पसर आहे पडलेलं. जोराची भूक लागली होती म्हणून आम्ही आता जेवतोय. आणि इथं किती आहे शिर्डी अजून किती आहे? 60 किलोमीटर आहे. नाही आणखी लेट झालं तर मग जेवायची इच्छा पण राहणार ना. त्यापेक्षा मग जेवलेलो बरं. मग गेलो रूम बघायची आणि मस्त की आराम करायचा. 10 लोकांचं फॅमिली टेबल असेल, दोघांसाठी लागला खास त्या गोष्टींसाठी. ते कॅरी करणं पण खूप हार्ड आहे. जेवढं वाटतं तेवढं इझी नाही आहे. आणि हे आम्हाला कळून चुकलं आहे तरी आम्ही नडणार आणि कॉन्टेंट देत राहणार. कांदा लिंबू आणि मीठ लावून खाणार. सो जेवायला मागवलं कसून मिळते आणि व्हेज कोल्हापुरी जी वाटत नाही पण खायचं काम करायचं. मी मस्त लागतं कस्तुरी मध्ये छान लागतं. त्यांची पण आणि सॉफ्ट पण आहे. टेक अ बाईट अँड यम. स्वतः निघतो आम्ही. जेवण वगैरे झालं. टुवर्ड्स दी शिर्डी साईबाबा की जय. आय होप रस्त्याला ट्रॅफिक नसावी आणि रस्ता खूप चांगला असावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. देवा हे मी तुम्हाला बोललो होतो. मॅन्युअली प्रॉपर मॅन्युअली उसाचा काढतात. आपल्याकडे तर कुठेच नसेल मला वाटतं. मी पहिल्यांदा बघतोय आज. मध्ये इथे इंटरव्ह्यू कॉल येतात. कुठे आला झूम नाही होत. इंटरव्ह्यू कॉल येतात काय पण भाई. हे कुठं आलं पण मागाशी 5 मिनटं आधी मी तारीफ करत होतो. आयला वेगळेच ग्रहावर गेलो होतो थोडा वेळ आधी. चंद्रावर हे काय इथंच रिवर्स घेते, इथंच पुढं घेते. तो तिकडे रॉंग साईडला, तो लेफ्टनी तो तिथे टाकायला थांबलाय. कुस्ती आहे काय? कुस्ती खेळतात काय? आपले तर लोक येडी आली असती. असा माहोल बघून आपलीकडे लोक येडी होतील. होतं ना काय भाई. ही कशी लोक म्हणजे यांना जमतं काय माहिती. यांना सवय झालंय. खतरनाक आहेत. मानला भाई. आणि रस्ता वगैरे काय म्हणजे पूर्ण कॉम्बिनेशनच आहे. दार्या आणि डोंगर. दरी डोंगर. रास्ता ताला पर घट है. कैसे जाएगा? कोई नीचे से जा रहा है, कोई ऊपर से जा रहा है, कोई साबरी से आ रहा है, कोई बाजू से आ रहा है. हेच ठरवलं इथं कटवे आहे पण स्वयंघोषित कटवे. चला रे बाबांनो, अजून 1 तास बोचा शेकवायचा आहे सीटला. जाऊन पहिला पाणी मार बोच्याला.
सीन भारी भावांनो, पण आपल्याकडे ड्रोन नाही आहे. सॉरी फॉर दॅट. काय म्हणजे काय करू, काय म्हणून चालू होतं गाडी, पूर्ण अख्खा पलटी आला तो. याची मुलं बाईकवाल्यांची फाटते. हे असे जे सीन बघायला मिळतात त्याच्यामुळे आमची फाटते खरोखर. विचारून तर ये. सो गाईज फायनली वी आर इन शिर्डी. आणि आता आम्ही रूम्स म्हणजे झोपण्याची सोय करत आहोत. आणि जमलं तर आजच दर्शन घेऊ, म्हणजे उद्या आराम करायला, सकाळी उठायला नको, मग उद्या परत गर्दी असेल. लेट्स सी. 2-3 ठिकाणी बघितले पण एवढं काय खास वाटलेत नाही. एक आवडला पण तो ओव्हर प्राईज आहे. माणसाने करायचं तर करायचं काय. सो आता आम्ही रूमवर पोचलो आहोत. मंदिरात जायचं की नाही ते डिसाईड करतोय. नक्की नाही आहे. दर्शन आताच घेऊ, कारण उद्या जमणार नाही असे महाराज म्हणतात, कारण त्यांना उठायला प्रॉब्लेम आहे. सकाळी होणार. मला काय प्रॉब्लेम नाही, पण त्यांना प्रॉब्लेम आहे. 4 वाजता. सो आम्ही 4 पेक्षा आता गेलं बरा. मग ते त्याचं असं म्हणणं आहे की 4 पेक्षा आता गेलेलं बरं. काय आता दम निघू दे. लेट 10 वाजता उठू. तर आता दर्शन घेऊ आणि जेवून मग रूममध्ये येऊन आराम करू. आणि हा व्लॉग येईपर्यंत मी रील काही शेअर केलेले असतील तर जाऊन मी इंस्टाग्राम अकाउंट खाली देतोय. जा रील्स बघा, चॅनलला फॉलो करा. आणि या जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. मोबाईल इथेच ठेवा लागेल, मला मोबाईल घेऊन जाणार नाही. सो व्लॉगचं एंड करतोय. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि इंस्टावर जर तुम्हाला रील्स आवडत असेल तुम्ही आणि इंस्टावर तुम्ही जाऊन रील्स बघू शकता आणि तिथे जाऊन सुद्धा फॉलो करू शकता आम्हाला. गुड बाय, टेक केअर आणि बी सेफ अँड राईट सेफ.